राहता शहरात दिनांक 24/3/2025 रोजी गट नंबर 340 मधील अतिक्रमण काढण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। त्याबाबतीत माजी नगराध्यक्ष कैलासबापू सदाफळ, माजी नगरसेविका सुनीता टाक यांनी खंबीर साथ देत येथील रहिवाशांचे प्रपंच उद्ध्वस्त होण्यापासून वाचविले। यावेळी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी आज शिर्डी येथे गट नंबर 340 मधील रहिवाशांना बोलावून अतिक्रमण थांबवण्याचे आदेश महसूल विभागाला दिले। तसेच 8 दिवसात विकास आराखडा तयार करून योग्य त्या ठिकाणी पुनर्वसन करू असे आश्वासन दिले। यावेळी भयभीत झालेल्या जनतेने पेढे भरून फटाके वाजून जल्लोष साजरा केला। NS न्यूज करता अनिल सोमवंशीसह नवनाथ पाटील सदाफळ, राहता। गेल्या 24 तारखेला तहसील कार्यालयातून सर्वे नंबर 340 मध्ये जो सर्वे नंबर महाराष्ट्र शासनाचा आहे त्याला नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या की 7 दिवसाच्या आत तुम्ही हे तुमच्या असलेलं घर संसार जे असतील ते या ठिकाणून काढून तुम्ही ही जागा शासनाची खाली करून द्या। अशा नोटीस आल्यानंतर या परिसरातले सर्वच लोक हे जे आहे ते सर्व भयभीत झालेले होते आणि त्यामुळं त्यांनी आम्हाला आणि मला टाकबाबी यांना संपर्क करून या ठिकाणी बोलवलं व त्यांच्या समस्या आम्हाला माहीतच आहे, पण त्यांनी विनंती केली की आम्हाला या संकटामधून तुम्ही वाचवा। त्यावेळेसच आम्ही सांगितलेलं होतं की या संकटामधून आपल्याला फक्त एकच व्यक्ती वाचू शकते, ती म्हणजे सुजयदादा विखे पाटील आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील। या लोकांकडेच या लोकप्रतिनिधीकडे जर आपण गेलो आणि आपली खरी हकीकत त्यांना त्या ठिकाणी जर सांगितली तर आपलं जे अतिक्रमण आहे किंवा आपले जे घरं निघणार आहेत ते या ठिकाणी जरूर थांबतील असं त्यावेळेस सुद्धा आम्ही बोललेलो होतो। आज त्या ठरल्याप्रमाणे सुजयदादा शिर्डीला आल्यानंतर त्यांनी प्रथमतः 340च्या लोकांची मीटिंग बोलवा म्हणून त्यांनी सांगितलं। त्या स्टॉक भावी असेल, मी असेल, त्या ठिकाणी 340 मधले भरपूर लोक होते, महिला होत्या, त्यांच्या समक्ष तहसीलदार होते, गावातले CO होते, अन्य तलाठी साहेब होते। या समक्ष सर्व आढावा घेऊन सुजयदादा यांनी हे अतिक्रमण आज मी थांबवत आहे अशा सूचना अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत। आणि दुसरं एक आज सांगितलं 340चा पूर्ण सर्वे करा। 340 मध्ये आपल्याला ह्या लोकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा कशा देता येतील हे आपण त्या ठिकाणी करणार आहोत। आणि मी स्वतः येऊन 7 ते 8 दिवसामध्ये 340 मध्ये स्वतः मीटिंग लावणार आहे आणि मीटिंग लावल्यानंतर कशा प्रकारे त्या ठिकाणी कामाचं नियोजन करायचं, चांगल्या घरकुलाचं नियोजन करायचं असा शब्द आज दादांनी दिलेला आहे। तर मी 340च्या तमाम जनतेच्या वतीने व आमच्या राहतेकराच्या वतीने दादाचे मनापासून दादांचे आणि सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व शालिनीताई विखे पाटील यांचे मनापासून मी आभार मानतो। जो आपल्याला शब्द दिला होता की मी इथं घर तुम्हाला करून देईल ते करून देईल, पण दादाची एक सूचना आहे का सगळ्यात पहिले सर्वे केले जाईल कुठलं पोलीस स्टेशनचं, पण जे गुन्हेगार क्षेत्रामध्ये आहे त्यांची ती गुन्हेगारी ते थांबवणार आहे। ते लोकांनी म्हणजे मग त्यांना म्हणजे मी काही माफ करणार नाही आणि तुमचं सुद्धा म्हणजे ऐकणार नाही का भाभी हे साहेब दादा माझे आहे काय। पण माझा आता सगळ्यांना बोलायचंय की हे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आणि कोणी काय करत हे सगळ्यांनी सोडून द्यायचं। दादानी आपल्याला शब्द दिलेला आहे आणि तो शब्द दादानी पाळला म्हणजे आपल्याला करतं ते दादांच्या शब्दांना मान सगळ्यांनी ठेवावा आणि नीट घर वाचले दादांचे। आणि आम्हाला आहे ना गरीब लोकांना पार आहे ना नोटीस आल्यामुळे ना घराचे बेघर झाले होते, जेवण व्यवस्थिशीर नव्हते, लेकरा बाळांना नव्हते, पण दादांनी आम्हाला आहे ना एकदम येऊन आणि आम्हाला आमच्या घरांचे आहे ना पूर्णपणे पालन केले ना आम्हाला आहे ना आमच्या जागेवर ठेवलं आणि आम्हाला आमची रोजीरोटी दिली। त्याच्यात आहे ना आमचे कैलासदादा सदाफळ झाले, आमची काकी झाल्या, त्यांनी आमच्यासाठी भरपूर संरक्षण केलं। ही नम्र विनंती। आम्हाला दिलेला शब्द दादांनी ना गरीब लोकांचा पाळला, याबद्दल आम्ही दादांचे खूप खूप आभारी आहे। 340च्या बाबतीत तुम्ही उल्लेख केला, आताच जल्लोष साजरा केलाय, फटाके फोडले, नेमकं काय त्यांना मी मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे
की सगळ्यांचे कागदपत्र तपासले जातील. जे लोक गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत त्यांचं पुनर्वसन मी करणार नाही. आणि गुन्हेगार म्हणजे गंभीर स्वरूपाचे गुन्हे, त्या 340वर आत्तापर्यंत कधीच कारवाई आजपर्यंत झाली नव्हती. पण परवा ज्या मुलीची छेड काढण्यात आली त्या दिवशी माझं त्या ठिकाणी निर्णय झाला आणि मग लगेच नोटिसा काढण्यात आल्या. जे कोणी मुलीच्या सुरक्षिततेत धोक्यात आणेल त्याच्यावर कारवाई करण्याचा निर्धार माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी उचलला आहे. लाडकी बहीण योजना नुसतं पैसे देण्यासाठी नको आहे. लाडकी बहीण अंतर्मनातून आम्ही मानतो आणि म्हणून बहीण नुसती पैसे देऊन सुरक्षित होऊ शकत नाही. हे गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी या भावाची आणि तो शेवटपर्यंत लढणार. नवऱ्यामध्ये